स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान होणार आहे। राज्यातल्या 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे आणि या सगळ्या जागांपैकी सर्वाधिक चर्चेत आलेली जागा म्हणजे पुणे विधान परिषदेची जागा। या निवडणुकीसाठी माजी खासदार संजय काकडे यांचे सुपुत्र विक्रम काकडे यांना उमेदवारी मिळाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ऐनवेळी प्रवेश करून तिकीट मिळवलेले विक्रम काकडे आज पुन्हा एकदा चर्चेत आलेत। विक्रम काकडे यांनी ज्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला त्या दिवशी अगदी हाय व्होल्टेज ड्रामा पुण्यामध्ये पाहायला मिळाला होता। यानंतर विक्रम काकडेंच्या अर्जावर आक्षेप घेतल्यानं ते पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आणि अशातच आता विक्रम काकडे यांची सुमारे 150 कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचं प्रतिज्ञापत्रातनं स्पष्ट झालंय। विशेष म्हणजे विविध व्यक्तींसह कंपन्यांना विक्रम काकडे यांनी कर्ज म्हणून काही रक्कम दिल्याचंही स्पष्ट झालेलं आहे। यामध्ये आणखी एक विशेष बाब म्हणजे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे नेते जय पवार यांना देखील विक्रम काकडे यांनी 10 कोटी रुपये दिल्याचं उघड झालंय आणि त्यामुळेच पुन्हा एकदा विक्रम काकडे हे चर्चेत आलेत। काकडे कुटुंबाचे आणि पवार कुटुंबाचे अगदी सलोख्याचे संबंध आहेत। विक्रम काकडे हे निकटवर्तीय असल्यानंच पार्थ पवारांनी पक्षांतर्गत विरोध झुगारून काकडेंना उमेदवारी दिल्याची चर्चा आहे। त्यामुळे उमेदवारीवरून सुरू झालेली काकडेंची चर्चा आज पुन्हा जय पवारांना दिलेल्या 10 कोटी रुपयांमुळे सुरूच राहिली आहे। याबाबत आता स्वतः विक्रम काकडे यांनी काय खुलासा केलाय पहा। काय बरं झालं आपण विचारला। आता जे ऍफिडेव्हिट आहे त्याच्यामध्ये क्लिअरली म्हणलेलं आहे की लोन्स अँड ऍडव्हान्सेस, एक कर्ज नसून तो ऍडव्हान्स आहे। तो एक कॉलम असतो लोन्स अँड ऍडव्हान्सेस। तर माझा जो राहता घर आहे आता यशवंत गाडगे नगर 9 नंबर बंगला आहे आमचा। 10 नंबर जो बंगला आहे 10 नंबर प्लॉट हा माननीय जय अजित पवार या नावाने तो बंगला आहे। तो प्लॉट मला स्वतःला तिथं राहण्यासाठी मी घेणार होतो आणि तसंच आमचं आदरणीय मागच्या वर्षी झालं। तर काही ह्या निवडणुकीशी त्याचा काही संबंध नाहीये। तर मागच्या वर्षी तो व्यवहार झालेला आहे आणि त्या बंगले मला लागून म्हणजे 9 नंबर आणि 10 नंबर प्लॉट आहे। तर तो आम्हाला घ्यायची इच्छा आम्ही आदरणीय दादांकडेच व्यक्त केली। तर तो जय अजित पवार यांच्या नावाने असल्यामुळे त्यांच्यासोबत तो व्यवहार करावा लागला। त्याचा तो ऍडव्हान्स आहे। कुठल्याही प्रकारचं कर्ज किंवा काय जे काय मी मीडियामध्ये बघतोय सकाळपासून कुठल्याही प्रकारचं ते कर्ज नाहीये। आता ऍफिडेव्हिट सबमिट करताना एक पर्टिक्युलर कॉलम असतात, त्या कॉलमला नावं दिलेली असतात, त्याच्यामध्ये लोन्स अँड ऍडव्हान्सेस असं जे तुम्ही ऍफिडेव्हिट आजही बघितलं त्यात तुम्हाला दिसेल। तर ते लोन नसून ते ऍडव्हान्स आहेत या 10 नंबर बंगल्यासाठी। एकूण 150 कोटी रुपयांच्या मालमत्तेमध्ये वेगवेगळ्या बँकांसह शेअर, विमा, पोस्टामध्ये गुंतवणूक, 410 ग्रॅम सोनं, 5 किलोहून अधिक चांदी, अलिशान घड्याळं, मोटार कार, अलिशान बोटी यांच्यासारख्या साधनांचाही समावेश आहे। बांधकाम क्षेत्रामध्ये 15 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे। काकडे यांच्याकडे 7.5 लाख रुपयांची रोख कॅश आहे आणि विविध बँकांमध्ये 29,53,629 रुपयांची रक्कम त्यांच्या नावावर आहे। विक्रम काकडे यांच्यावर 41 कोटी 80,27,761 रुपयांचं सुद्धा कर्ज आहे। 50 लाख रुपये किमतीची परवाना असलेली हत्यारं त्यांच्याकडे अशी एकूण 78 कोटी 95,65,531 रुपये किमतीची जंगम मालमत्ता आहे। इतरही अनेक बड्या व्यक्तींना किंवा कंपन्यांना काकडेंनी कोट्यवधी रुपयांची कर्ज वाटली आहेत। यामध्ये परवेज ग्रँट यांना 2 कोटी 17 लाख, तर रुस्तुम भरोचा, काकडे प्रमोटर्स, काकडे डेव्हलपर्स, श्रीशा एंटरप्राइजेस आणि राज डेव्हलपर्स यांना मिळून सुमारे 40 कोटी 95 लाख रुपयांचं कर्ज दिल्याची माहिती प्रतिज्ञापत्रातनं समोर आली आहे। याशिवाय पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यामध्ये 2 ठिकाणी तसंच मुंढवा इथे जमीन, पाषाण इथे फ्लॅट आणि याच इमारतीमध्ये दुसरा फ्लॅट पत्नी देविका यांना विक्रम यांनी गिफ्ट केलाय। दुबईमध्ये आलिशान फ्लॅट आहे। एकूण 74 कोटी 7 लाख रुपयांची मालमत्ता विक्रम काकडे यांच्याकडे, तर पत्नी देविका यांच्या नावावर 9 कोटी 19 लाख रुपयांची मालमत्ता आहे। कोट्यवधींचे मालक असणाऱ्या विक्रम काकडे यांनी आतापर्यंत 8 कोटी 39 लाख रुपयांचा प्राप्तिकर मात्र थकवलाय आणि याच गोष्टीमुळे त्यांच्या उमेदवारी अर्जावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला होता। ही बाब सुद्धा खरी आहे। असो, या व्हिडिओबाबतची तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ।